चला ओवी मॅडम, तुम्ही तुमच्या ठिकाणी सुखरूप पोचलात. आता मी निघतो माझ्या कामावर. पण बाबा, दुपारी माझा क्लास सुटला, मला घरी घेऊन जायला कोण येणार? तुझा बाप आहे ना. माझं काम मला करू दे ना. बबलू काकाला बोललोय मी, तो येईल तुला घ्यायला, नको काळजी करू. हो, पण उद्या माझा गाण्याचा कार्यक्रम आहे. वेळेवर येशील का परत लेट करशील? अरे माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे ना, कसा विसरणार मी वेळेवर येणार. आणि ऐक, तू तुझ्या परफॉर्मन्सवर लक्ष दे. मी साताऱ्यावरून डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणीच येईन. काय? प्रॉमिस? प्रॉमिस. आणि ऐक, आज मी घरी नसणार आहे. हे आपलं गाण्याचं गुपित कुणालाच कळता कामा नये. काय? उगाच आगाऊपणा करू नकोस. काय आगाऊपणा काय बोलतोस? माझ्यासारखी शहाणी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. लय शहाणी आहेस तू. हो, आहेच मी. सुपर हिरो, गुड मॉर्निंग. हा दुसरा शहाणा. अरे गुड मॉर्निंग, हाव आर यू? आय एम फाईन सुपर हिरो. आज कुठे जायचं फिरायला? बाबा, याला सारखं फिरायलाच लागतं का रे? अगोवी, असल्या वातावरणात गार हवेत फिरायची मज्जाच वेगळी असते बघ. पण आज तुला गार हवेत फिरता नाही येणार अबीर. माझं जरा एक काम आहे साताऱ्याला, तर मी निघालोच आहे. आज नाही आपल्याला फिरता येणार, सॉरी. हरकत नाही सुपर हिरो, आपण उद्या भेटू. काम आधी मज्जेनंतर. पण सुपर हिरो, उद्या वेळेवर यायचं. आपलं काय ठरले लक्षात आहे ना? हो रे बाबा, माहिती आहे मला. आपण सिंहगडावर जाणार आहोत आणि आपण जर नाही गेलो तर अख्खा सिंहगड इथे आणून ठेवेन मी. ठीक आहे? तुम्ही तर सुपर हिरो असतात ना हो, तुम्ही काही पण करू शकता. कोण समजतात मला हे? मुलांना मी निघतो आता. हा ओवी, ऐक, बबलू अक्का येतील तुला न्यायला. ठीक आहे? आणि काही लागलं तर अमृतावहिनीला सांग. अमृतावहिनी मला फोन करेल. काय? आणि आपलं गुपित लक्षात ठेवायचं, कुणाला कळता कामा नये. निघू? बाबा, उद्या लवकर यायचं, मी तुझी वाट बघते. हो बाळा, येईन मी लवकर. चल बाय. बाय बाय बाय. अभी चल. जगन्नाथशी बोलावं की नाही? समजा मी त्याला स्वतःहून फोन केला तर त्याला असं वाटेल की तिलोत्तमा आज हरली, हतबल झाली. तिला माझी खूप गरज आहे. त्याचा अहंकार सुखावेल. पण मला जर का माझ्या मनाची शांतता हवी असेल आणि त्या सावलीचा पत्ता जर का कायमचा कट करायचा असेल तर माझा हा स्वाभिमान मला जरासा बाजूला ठेवावा लागेल. असो, काहीतरी मिळवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावंच. तिलोत्तमा, इतक्या वर्षांनी ही का फोन करते? बोल तिलोत्तमा. माझा नंबर अजूनही तुझ्या फोन मध्ये सेव्ह आहे. मला वाटलं जुन्या आठवणींसोबत तोही डिलीट केला की काय. गरज असल्यावर शत्रूचा नंबर सुद्धा लक्षात ठेवावा लागतो जगन्नाथ. आता हेच घे ना, माझा नंबर सुद्धा तुझ्याकडे सेव्ड आहे ना. त्याशिवाय का तू डायरेक्ट तिलोत्तमा असं म्हणालास? बरं बोल, आज कशी काय आठवण काढली? माझं जरा महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे जे तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्याशी निगडीत आहे. अरे बापरे, प्रत्यक्षात भेटून बोलायचं. पण मी एका मोठ्या कार्यक्रमाच्या गडबडीत अडकलोय. माझी बरीच कामं राहिली. पण आता इतक्या वर्षांनी तू फोन केलायस तर तुला नाही म्हणणं पण बरोबर नाही. तू एक काम कर, माझा जो कार्यक्रम आहे तो संपला की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ. नाही नाही, कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीत वगैरे मी अजिबात येणार नाही. आणि मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे एकांतात. मला तिसरं कोणीच नकोय. ती सावली तर अजिबात नको. ठीक आहे, उद्या सावली गुरुकुलात असणार आहे. तू माझ्या घरी येऊन भेट, आपण निवांत बोलू. नाही, उद्या नाही, आजच्या आज मला तुझ्याशी बोलायचंय आणि काय तो सोक्ष मोक्ष लावायचंय. डोक्यात वादळ उठलंय माझ्या. मी निघते माझ्या घरातून, तू पोहोच तुझ्या घरी. आजच भेटायचं आपण. अरे बापरे, एवढी घाई आहे? ठीक आहे, मी आता ऑफिसमधून निघतो, माझ्या घरी भेटू.
मॅडम थांबा थांबा. कोण पाहिजे? काय काम आहे? मला त्या सावली मॅडम आहेत ना, त्यांना भेटायचं. ज्या इथे गाणं शिकवतात, माझं त्यांच्याकडे जरा काम आहे. सावली मॅडम होय. अहो त्या आत क्लासरूम मध्ये मुलांचा रियाज घेतात. तुम्ही एक काम करा, थोडा वेळ तुम्ही बाहेर बसा. त्यांचं झालं की मी तुम्हाला आवाज देतो. बर? हो ऐका ना दादा, माझं ना खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे हो. मी ना पटकन म्हणून लगेच निघेन, डोंट वरी. अहो मॅडम ऐका. अहो तुम्हाला डायरेक्ट आत सोडतो, नोकरी जाईल माझी. तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी बोलतो ना तुम्हाला. थांबा. उचकट वॉचमॅन. म्हणलं एवढं पटकन जाऊन लगेच निघते, तरी पण नाही, ऐकत नाही. इथे कुठे बसू मी उन्हात? छी. मरुदत, स्वतःचे पाय दुखवून घेण्यापेक्षा ही साडी खराब झालेली बरी. बसते. बबन, हा सर. माझ्या गुरुकुलाच्या जागेकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना, तो उभा कापून टाकीन तुला. आणि अशा ठिकाणी गाडीन ना की कोणालाच पत्ता लागणार नाही. मी काय म्हणतो, बापरे, याने मला पण जर इथे आत्ता बघितलं तर त्या दिवशी घरात येऊन जसं राजकुमारचं गळा धरलेलं तसं माझं पण आता गळ्यात दाबून मला मारू टाकेल. नाही 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 नाही, काहीही झालं तरी याला मी दिसता कामा नाही, याला मी दिसता कामा नाही. कळलं? हो सर. ये तुम्ही. बापरे, थोडक्यात वाचले नाही तर आज मी ढगात होते. ओवी थांब ना बाळा. ओवी ओवी थांब बरं. ओबी, काय ग? काय झालं ताई? अहो बघा ना, वॉशरूमला गेली होती, पाय घसरून पडली असते. आता ऐकतच नाही, किती पळते बघा ना. ओवी, काय चालू आहे तुझं बाळा? लागलं असतं का नाही तुला? तुला माहिती आहे ना, उद्या आपल्या गाण्याचा कार्यक्रम आहे. आपण दोघी एकत्र गाणार आहोत स्टेजवर. तुला जर काही झालं असतं, तू पडली असतीस, तुला लागलं असतं, तर माझ्यासोबत कोण गायलं असतं स्टेजवर? सॉरी टीचर. इट्स ओके. चल आता मस्ती नको करू. ही बारकी फुटाणी चांगलीच हुशार आहे की. आहे छोटं पॅकेट, पण डोकं अगदी मोठ्यांसारखं चालतं हिचं. घरात गाण्याला एवढा विरोध असताना सुद्धा ही लपून छपून इथे गाणं शिकायला येतेच आहे. आणि तेही कोणाकडून? तर त्या सावलीकडून. आज मला त्या सावलीला भेटायचं होतं, पण या पिंडोक मुलीमुळे ते सुद्धा कॅन्सल झालं. असो, इथे आल्यामुळे एक चांगली गोष्ट तरी झाली. मला यांच्या उद्याच्या कार्यक्रमाबद्दल कळालं. पण आता माझ्यासाठी आजचा दिवस खास झाला, कारण आज सारंग सातारला गेला आणि तू माझ्या तावडीत एकटी सापडणार. त्यामुळे तुझ्या उद्याच्या कार्यक्रमाचं बघता येईल, पण आज घरात जो कार्यक्रम होणार आहे ना, त्याची तिसरी घंटा ही मोनिकाच वाजवणार.